आज आपण एक खास वाटण बनवून मिसळीच्या कटालाही मागे सारेल अशी मस्तपैकी मटकीची रस्सा भाजी बनवणार आहोत। जर तुम्हाला सकाळच्या घाई गडबडीत वाटण बनवायला बनत नसेल तर तुम्ही हे वाटण आठवडाभरासाठी बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकता। ह्याच्यामुळे भाज्या बनवायला जास्त टाइम लागत नाही आणि भाज्या पटकन होतात। इथं बघा मी मटकी घेतलेली आहे, मिक्स मटकी आहे ही। ह्याच्यात वाटाणा आहे, सफेद वाटाणा आहे, काबुली चना आहे, छोटा लाल चना आहे आणि हिरवे मूग आहेत। आणि तुम्हाला जर मटकी घरी भिजवायची असेल ना तर मी तुम्हाला सांगते काय करायचं। मटकी एक 4-5 तास पाण्यात छान भिजून द्यायची आणि नंतर त्यातलं पाणी आहे ना सगळं नितळून काढायचं आणि मटकी एका कॉटनच्या जाड कापडात पॅक बांधून डब्यात पॅक बंद ठेवायची। दुसऱ्या दिवशी मटकीला छान मोड येतात। तर आपण आता पाहूया वाटणासाठी इथं काय काय घेतले साहित्य ते। इथं बघा मी थोडी कोथिंबीर आणि पुदिना दोन्ही मिक्स चिरून घेतलेला आहे। पुदिना आपल्याला जास्त प्रमाणात घ्यायचं नाही, पुदिना थोडाच घ्यायचा आहे। इथं मी एक गड्डी लसूण घेतला, 1-1.5 इंच अद्रक घेतले आणि इथं मी ओलं खोबरं घेतले आणि कढीपत्ता। ओलं खोबरं आपल्याला थोडं जास्त असलं तरी चालेल, त्याच्यामुळे वाटणाला एक छान चव येते। तर बघा इथं पहिल्यांदा काय करायचं, आपण अद्रक आणि खोबरं पहिल्यांदा बारीक करून घ्यायचं, कारण या बाकीच्या साहित्यात आहे ना हे अद्रक आणि खोबरं पटकन बारीक होत नाही, मोठं राहतं। तर बघा अद्रक आणि खोबरं मी पहिल्यांदा बारीक करून घेतलेलं आहे आणि आता आपण ह्याच्यात बाकीचे साहित्य टाकून तेही बारीक करू। लसूण घातला, इथं कढीपत्ता घातला आणि कोथिंबीर आणि पुदिना हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे मी चिरायच्या आधी, नंतर चिरून घेतलेलं आहे। तर पुदिना आपल्याला थोडाच वापरायचा आहे, खोबरं ओलं जास्त असलं ना त्याच्यामुळं भाजीला एक छान चव येते। तर बघा हे वाटण आता तयार आहे, तर ह्याला आपण हिरवं वाटण म्हणतो। तर आता हे वाटण तयार आहे, आपण आता भाजीची तयारी करूया। तर बघा इथं कढई तापत ठेवलेली आहे, गॅसची आच मी मीडियमच ठेवलेली आहे। इथं मी 2 पळी तेल घेतलेलं आहे। तर आपल्याला पहिल्यांदा तेल गरम होऊन द्यायचं, नंतर त्याच्यात मोहरी टाकायची, मोहरी छान तडतडून द्यायची। मोहरी छान तडतडली ना की भाजीतसुद्धा छान फोडणी बसते। मोहरी तडतडली की नंतर त्याच्यात आपल्याला अर्धा छोटा चमचा जिरे टाकायचे आहेत। जिरे थोडेसे असे परतून झाले की त्याच्यात कढीपत्ता घालून घ्यायचा, म्हणजे कढीपत्ता पण छान असा तेलात परतला जातो आणि सुगंध पण छान येतो, भाजीची चवसुद्धा छान येते। तर आता हे छान परतून घेतलं की आपण ह्याच्यात कांदा आणि टोमॅटो दोन्ही एकत्र घालायचे। इथं मी 2 मोठे कांदे घेतलेले आहेत आणि 1 मोठे टोमॅटो घेतलेले आहे बघा, ते मी एकदम बारीक असं चिरून घेतलेलं आहे। आता हे सगळं तेलात आपण छान परतून घ्यायचं, एकदम त्याला सॉफ्टपणा येईपर्यंत। तर ह्याला सॉफ्टपणा यायसाठी आपल्याला ह्याच्यात अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा मीठ घालायचं आहे। मीठ आपण चवीनुसारच घातलेलं आहे। आता हळद तेल घातल्यामुळं काय होतं, कांदा आणि टोमॅटो लवकर सॉफ्ट होण्यास मदत होते। तर बघा आता हे छान आपण मीडियम आचेवरच परतून घ्यायचं आहे, म्हणजे त्याला छान सॉफ्टनेसपणा येतो आणि करपत नाही, काही नाही। तर बघा आता हे सगळं छान सॉफ्ट झालेलं आहे, त्याच्यात आपण हे वाटण घालूया। इथं मी पोह्याचे 2 चमचे वाटण घातलेलं आहे, एकदम गच्च भरून घेतलेले आहेत, कारण मटकी मी पावशेर घेतलेली आहे। तर बघा आता हे छान ह्याच्यात परतून घ्यायचं, म्हणजे मसालासुद्धा चांगला परतला जातो आणि कांदा टोमॅटोसुद्धा एकदम अजून सॉफ्ट होतात। तर दोन्ही छान आपण परतून घ्यायचं, गॅसची आच आपल्याला कमीच ठेवायची आहे। हे दोन्ही तिन्ही छान परतून झालं की ह्याच्यात आपल्याला बाकीचे मसाले घालून घ्यायचे आहेत बघा। आता याला आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघताय इथं मी 3-4 मिनटं छान परतून घेतलेलं आहे आणि आता या मसाल्याला तेल पण सुटलेलं आहे। तर आपण याच्यात कोरडे मसाले घालून घेऊया। मी 1.5 चमचा धना पावडर घातलेले आहे, 1 चमचा काश्मीरी मिरच पावडर घातली, ती फक्त कलरसाठी आपण वापरतो। आणि याच्यात अर्ध्या चमच्याला थोडी हळद घातली आणि मीठ पण थोडं घातले, कारण हळद आणि मीठ आपण पहिल्यांदा वापरलेली आहे। आणि इथं मी घरगुती कांदा मसाला 1 चमचा घातलेला आहे। तुम्हाला जर तिखटपणा जास्त हवा असेल ना तर तुम्ही कांदा मसाला अजून घातला तरीही चालेल। तर बघा आता हे छान तिखटात मिठात मसाला परतून घ्यायचा आणि त्याच्यावर आपण परतला
की मग मटकी घालून घ्यायची। आता मटकी टाकून गॅसची आच कमीच ठेवायची आपल्याला। मटकी टाकून हे छान सगळ्या मसाल्यात मटकी व्यवस्थित परतून घ्यायची, म्हणजे सगळा मसाला मटकीला लागतो आणि चवसुद्धा भाजीत छान उतरते। आता हे आपण 2-3 मिनटं छान परतून घेऊया, कढईला लागू नये म्हणून व्यवस्थित छान सारखं हलवत राहायचं आहे आपल्याला। मटकी घातली ना आपण ह्या मसाल्यात सगळ्या की मटकी छान परतून घ्यायची कमी गॅसची आच ठेवून, म्हणजे मटकीसुद्धा याच्यात छान परतली जाते आणि भाजली जाते। आणि हे वाटण जर तुम्हाला घाई गडबड असले ना तर तुम्ही आठवडाभरासाठी बनवून ठेवू शकता। ह्या वाटणामुळे भाज्या खरंच खूप छान आणि सुंदर चविष्ट अशा होत्यात। तर आता बघा हे वाटण घालून आपण मटकी बनवली, मिसळीच्या कटाला मागे सारेल असं इतकं सुंदर ही भाजी मटकीची होती। आता आपण त्याच्यात काय करायचं आहे, कसुरी मेथी हातावर चोळून ह्याच्यात घालायची। कसुरी मेथी हातावर चोळून घातली ना की भाजीला छान सुगंध पण येतो आणि चव पण येते। इथे मी घरगुती गरम मसाला घातलेला आहे आणि आता आपण याच्यात कोथिंबीर चिरून घातलेली आहे बघा। पाणी ओतायच्या आधी हे सगळं मिश्रण आपण हलवताना कोथिंबीर घातली का नाही की कोथिंबीर घातली की चव छान लागते आणि भाजीचा सुगंधसुद्धा छान येतो, म्हणून कोथिंबीर पाणी ओतायच्या आधी घालायची, थोडं परतून घ्यायचं। आता आपल्याला हवं तेवढं पाणी ओतायचं, तुम्हाला जेवढी रस्सा भाजी पाहिजे त्या अंदाजाने तुम्ही पाणी ओतायचं, म्हणजे भाजी आटल्यानंतर किती पाणी राहील हे आपल्याला समजेल। तर मी इथं रस्सा भाजी करत आहे म्हणून मी 1 ते 1.5 ग्लास पाणी ओतलेलं आहे। आता गॅसची आच कमी ठेवून आपण झाकण ठेवलेलं आहे। आता ही भाजी आपल्याला मटकी काही लवकर शिजत नाही म्हणून पॅक बंद झाकून ठेवायची। मी इथं 20 मिनटं मटकी झाकून ठेवलेली होती बघा आणि रस्सा आता एवढा राहिलेला आहे, मटकी पण छान शिजलेली आहे। तर बघा मटकीसुद्धा एकदम मस्त झालेली आहे, मऊ अशी शिजलेली आहे बघा, एकदम अशी गाळ होते, एकदम छान शिजलेली आहे। तर तुम्ही ही भाजी नक्की करून बघा आणि माझी रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। ही भाजी खरंच अतिशय चवदार होती आणि तरी पण छान येते बघा। तुम्ही ही भाजी अवश्य बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमची भाजी कशी झाली आणि तुम्ही कुठून कमेंट करताय हे पण सांगायला विसरू नका। चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा।